डोक्याला हात लावताय माझ्या डोक्याला मरू द्या तुम्ही. मी कसं नाही करताय तुम्ही बाजूला सर. कानगुडे साहेब मी तुमचा माणूस मागणं मला ओढतोय. माझ्या कमरेला स्लीपचा त्रास आहे. मग मी काय म्हणत आहे तुम्हाला थांबा. मी काय म्हणत आहे मी काय म्हणत मी ऐकत नाही. पोलिसांची गळचेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे. खाली घ्या ना. आता शांत बसला काय. हे नरड दाबलंय पोलिसांनी. नरड दाबलंय. मारून टाकते मला. तर मंडळी ह्या आहेत रविराज साबळे. हा रुद्र अवतार तुम्ही रविराज साबळे यांचा बघत आहात आणि पोलीस त्यांच्यासोबत काय काय करतायत हे देखील तुम्ही पाहिलंय. तर मंडळी पोलीस आणि रविराज साबळे यांच्यामधला हा संघर्ष आणि या संघर्षाचा हा अहवाल आम्ही तुमच्यासमोर ठेवला आहे. पोलीस कर्मचारी आणि रविराज साबळे यांच्यातल्या या तणावपूर्ण संवादाचं हे वर्णन आहे मंडळी. यामध्ये संबंधित व्यक्तीने पोलिसांवर शारीरिक छळ आणि चुकीच्या वर्तनाचे आरोप केल्यात. हा संवाद प्रामुख्याने कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीवर आहे. घटनेच्या सुरुवातीला रविराज साबळे पोलिसांच्या शारीरिक स्पर्शाला आणि त्यांना ओढण्याच्या कृतीला तीव्र असा विरोध करताना आपल्याला दिसले. त्याचबरोबर त्यांनी तक्रारी देखील केल्या. कमरेच्या मध्ये मला त्रास आहे, मला स्लीप डिस्कचा जुना आजार आहे आणि मी त्या आजारामुळे त्रस्त आहे आणि मला मागून ओढू नका, मला ओढलं जाऊ देऊ नका, माझी शारीरिक इजा होण्याची भीती ही मोठ्या प्रमाणात आहे असं सांगत असताना देखील या वेळेस रविराज साबळे यांना गाडीमध्ये टाकण्यात आलं. संवादाच्या उत्तरार्धात परिस्थिती अधिकच चिघळत गेलेली आहे. संबंधित व्यक्तीने मोठमोठ्याने ओरडून पोलिसांवर गळा दाबल्याचे आरोप केलेले आहेत. पोलिसांची गळचेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये मला घेऊन चाललेत असं रविराज साबळे या ठिकाणी म्हणालेले आहेत. तर मंडळी या निदर्शनाच्या दरम्यान त्यांनी हा सगळा प्रकार आपल्या समोर त्यांच्या फेसबुक वॉलवरनं पोस्ट केलेला आहे. ही घटना पोलीस कारवाई दरम्यान उद्भवलेल्या संघर्षाचं आणि मानवी हक्कांच्या कथित उल्लंघनाचं चित्रण असल्याचं रविराज साबळे सांगतात. शारीरिक बळाचा वापर आणि आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष हे वादाचे मुख्य केंद्रबिंदू यामध्ये राहिलेले. त्याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.